नमस्कार मुनिवर. सावित्री, कशी आहेस? संसार सुखात न्हाऊन निघतीये. गुणवान प्रेम करणारा पती आणि माता पित्यांची आठवणही होऊ नये इतकी माया करणारे सासू सासरे असताना दुसरं आणखीन काय नांदणार? सावित्री, सुखासीनतेत आपण भविष्यात येणाऱ्या दुःखालाही स्मरत नाही. नारायण नारायण. मुनिवर, उद्याच्या दुःखासाठी आजच्या आनंदाचा बळी का द्यायचा? विधिलिखित तर मी बदलू शकत नाही. जे अशक्य आहे त्याचा शोक करण्यापेक्षा आयुष्यातला प्रत्येक क्षण मी अमृतमय करण्याचा प्रयत्न करते. सावित्री, भविष्यात दुःखाचा डोंगर कोसळणार आहे हे ज्ञात असताना, सतत मृत्यूची छाया असताना देखील तू हसत मुखाने संसार करतेस हे खरोखरच अद्वितीय आहे. मुनिवर, पतिभक्ती ही साधना आहे आणि साधना ही माणसाला कोणत्याही आपत्तीतून तारून नेते असा माझा विश्वास आहे. अल्पायुषी पतीसाठी तुझा जीव इतका तळमळतो? मुनिवर, ज्या पती बरोबर मी सप्तपती चालले त्याच पतीचा सहवास मला 7 जन्म मिळावा एवढीच इच्छा आहे. सावित्री, तुझी पतिनिष्ठा पाहून मी तृप्त झालो. मी तुला शब्द देतो, माझ्या परीने जेवढं शक्य होईल ते मी नक्कीच करेन. परंतु विधी लिखित बदलणे मला शक्य नाही.